हा परिसर शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या आंदोलनाची सुरुवात या परिसरातून झाली होती। शरद जोशी हे मोठे द्रष्टे नेते होते। त्यांनी योद्धा शेतकरी म्हणून एक पुस्तक त्यांच्यावर लिहिलंय, त्यांच्या भाषणांवर। त्यामध्ये या सर्व चळवळीचा आणि या भागाचा उल्लेख आहे। आपल्या देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं आणि आज 75 वर्ष पूर्ण झाली। महात्मा गांधी नेहमी असं म्हणायचे की भारत हा गावामध्ये राहतो, परंतु दुर्भाग्य असं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसचं सरकार आलं आणि ग्रामीण भागाला मात्र जे प्राधान्य मिळालं पाहिजे ते नाही मिळालं। गाव गरीब मजदूर शेतकऱ्याच्या कल्याणाच्या ज्या योजना राबवायला पाहिजे होत्या त्या राबवल्या नाही गेल्या। किंबहुना चुकीच्या आर्थिक धोरणामुळे मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागामध्ये नुकसान झालं। शेतकरी संघटनेच्या आंदोलनामधला एक नारा होता, तो नारा होता, साहेबाची मुलगी काय म्हणते, शेतकरी नवरा नको म्हणते। म्हणजे शेतकरी हा हळूहळू त्याचं सगळं महत्व समाप्त झालं। गावं ओस पडत गेली आणि 30% जास्त लोकसंख्या ही आपलं गाव सोडून शहराकडे निघून गेली। कोणी खुशीने नाही गेलं, कारण हे सगळे लोक जे मुंबई पुणे कलकत्ता मुंबई चेन्नई बेंगलोर हे सगळ्या मोठ्या शहरात जे गेले ते खुशीने नाही गेले, मजबुरीतून गेले। कारण गावात जायला रस्ता नव्हता, गावात जायला चांगलं पाणी मिळत नव्हतं, गावामध्ये शाळा नव्हती, गावामध्ये हॉस्पिटल नव्हतं, शाळेची बिल्डिंग होती तर शिक्षक नव्हते, शिक्षक होते तर बिल्डिंग नव्हती, दोन्ही होते तर विद्यार्थी नव्हते आणि तिन्ही होते तर शिक्षण नव्हतं। दवाखान्याची हालत अशी होती की डॉक्टर होते तर नर्स नव्हती, नर्स होती तर डॉक्टर नव्हते, दोन्ही होते तर दवाई नव्हती, तिन्ही होते तर कोण मला लागेल अशी दवाखान्याची स्थिती होती। मी विद्यार्थी असताना बँक ऑफ महाराष्ट्राचं कर्ज घेऊन डेअरी टाकली। मी पण शेतकरी आहे, 4 साखर कारखाने चालवतो विदर्भात। आणि ज्यावेळी डेअरी सुरू केली, पहिल्या वेतामध्ये दूध झालं, पण नंतर 6 गाई आणि 2 म्हशी होत्या। गाय गरम झाली तर गावात डॉक्टर भेटत नव्हता, तो डॉक्टर गावात राहतच नव्हता, वेटरनरी डॉक्टर तो गावात राहिला तर गाय गरम होत नव्हती। शेवटी याच खेळामध्ये गाई म्हशी विकून टाकल्या आणि डेअरीचा बँड बाजा वाजला। कुठे चुकलं सगळं? 47 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता त्या काळातले लोक कमी आहे, पण देशामध्ये 3 विचाराचा बोलबाला होता। एक होता समाजवादी, दुसरे होते साम्यवादी आणि तिसरे होते पुंजीवादी। पंडित जवाहरलाल नेहरूंवर रशियन इकॉनॉमिक मॉडेलचा प्रभाव होता आणि त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ते मॉडेल स्वीकारले। हॉटेल सरकारने टाकले, एअर इंडिया विमान वाहतूक सरकारने सुरू केली, स्टीलच्या फॅक्टऱ्या सरकारने सुरू केल्या, रेल्वे सरकारच्या बजेटमधून, रस्ते सरकारच्या बजेटमधून, सोन्याची खाण देखील कर्नाटकमध्ये कोलारला सरकारने सुरू केली, कोळशाच्या खाणी सरकारने सुरू केल्या। परिणाम काय झाला? असं आपल्याकडे म्हण आहे की ज्याचा राजा व्यापारी त्याची जनता भिकारी।
मी आता भारत सरकारमध्ये वित्त मंत्री आणि मी माझ्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे आणि हे सगळे बंद असलेल्या प्रोजेक्टचं काय करायचं आमच्याकडे येतं. एअर इंडियाला 70,000 कोटी रुपयाचा घाटा, सगळ्या खाणी घाटामध्ये स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया बरोबर काम करत नाही, हॉटेल सगळे विकावे लागले. या सगळ्याचं कारण असं होतं की चुकीच्या आर्थिक धोरणामुळे सगळ्या देशाचा सत्यानाश झाला. जर त्याच वेळी हे पैसे गावामध्ये मजबूत रोड बनवण्याकरता खर्च केले असते, गावामध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा झाला असता, गावामध्ये उत्तम शाळा झाली असती, उत्तम अस्पताल दवाखाने झाले असते, शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे झाले असते, तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं असतं आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला असता, तर कशाला ही सगळी लोक गावं सोडून शहराकडे गेली. पण हे नाही केलं. काँग्रेसने कधी याला प्राधान्य नाही दिलं. मी ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, 55 उड्डाणपूल, वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट ही सगळी प्रकल्प करण्याची संधी मला मिळाली. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी जेव्हा देशाचे प्रधानमंत्री झाले, त्यांनी मला दिल्लीला बोलावलं आणि त्यांनी मला असं सांगितलं, नितीन, हिंदुस्थान मधल्या सर्व खेड्यांना जोडणारी एक चांगली योजना तयार कर. माझ्या अध्यक्षतेखाली समिती तयार झाली. मी 3 महिने काम केलं, योजना तयार केली, वाजपेयी साहेबांना दिली आणि 1 महिन्याच्या आत त्या योजनेची घोषणा झाली. आज भारत सरकारची एक फ्लॅगशिप योजना म्हणून ती प्रसिद्ध आहे. त्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. आणि हिंदुस्थानच्या इतिहासात पहिल्यांदा खेड्यांना मजबूत रस्त्यांनी जोडण्याचं काम 6.5 लाख खेड्यांपैकी 3.5 लाख खेड्यांना मजबूत रस्त्यांनी जोडण्याचं काम हिंदुस्थानच्या इतिहासात कोण्या नेत्यांनी केलं असेल तर त्याचं नाव अटल बिहारी वाजपेयी आहे. परंतु काँग्रेसने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आज कापूस स्वस्त आहे, कापड महाग आहे, गहू स्वस्त आहे, ब्रेड बिस्किट महाग आहे, डाळिंब स्वस्त आहे, संत्रे स्वस्त आहे, टमाटर स्वस्त आहे, ज्यूस महाग आहे. कांद्याची अवस्था अशी आहे की ज्यावेळी कांदा 1 रुपया किलो होतो तेव्हा कोणी विकत घेत नाही आणि जेव्हा किंमत मिळते तेव्हा एक्सपोर्ट बंद होतो. म्हणजे शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे की आज शेतकरी सुखी समृद्ध संपन्न बनवायचा असेल तर बरीच धोरणं जी आहे त्या धोरणामध्ये शेतकऱ्याच्या बाजूची जी धोरणं आहेत त्याच्यावर अंमल करण्याची आवश्यकता आहे. आज सिंचनाच्या सुविधा नाही आहे. आता भामरे साहेब सांगत होते, मी ज्यावेळी जलसंवर्धन खात्याचा मंत्री होतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये जसे काही सिंचन प्रकल्पाचे स्मारक उभे केली होती. मेल्यानंतर जसे पुतळे आणि समाध्या उभ्या करतात तसे 15-15 वर्ष पडली. बस एकच काम, पैसा वसूल केला. आणि मग त्यावेळी मी महाराष्ट्रातल्या ज्या प्रकल्पाचं काम 50% जास्त पूर्ण झालंय त्यामध्ये त्या प्रकल्पाकरता बळीराजा योजना बनवली आणि 6,000 कोटी रुपये दिले. म्हैसाळ, टेंभू हे सगळे सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातल्या दुष्काळी भागात. काल मी जेव्हा वरतून जात होतो सोलापूरवरून मिरजकडे सगळं हिरवं आहे, त्या भागात पाणी पोहोच. दुसरी योजना प्रधानमंत्री सिंचाई योजना. आणि भामरे साहेबांचं मी अभिनंदन करेन की या धुळे जिल्ह्यातला एक प्रकल्प त्यात नव्हता. काय नाव त्याचं? सुलवाडे जामफळ.
कॅबिनेट नोट होऊन गेली. भामरे साहेब माझ्या मागे लागले, साहेब काही करा, आमच्या इथला महत्वाचा प्रकल्प आहे. मी म्हणलं काळजी करू नका. कॅबिनेट नोट पुन्हा बदलवली, त्या प्रकल्पाचं नाव टाकलं आणि तोही प्रकल्प मंजूर करून घेतला आणि महाराष्ट्रामध्ये 6,000 कोटी रुपये या प्रकल्पाकरता. पाणी हा महत्वाचा विषय आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. मी केवळ नेता म्हणून सांगत नाही. जसं माणसाला ऑक्सिजनची गरज आहे तसं शेतकऱ्याला पाण्याची गरज आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत आपल्याकडे 100% सिंचन होत नाही तोपर्यंत आत्मनिर्भर भारत बनवू शकत नाही. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सिंचनाला प्राधान्य दिलं पाहिजे. पण सगळेच मोठे प्रकल्प करणं शक्य होणार नाही. मी स्वतः गेल्या 20 वर्षापासून जलसंवर्धनावर काम करतो. मला 9 डॉक्टरेट पण नाही डिलीट मिळाले आहे. पण मी अजून डॉक्टर नितीन गडकरी नाही लावतो. त्यातल्या 5 डिलीट जे आहे त्या कृषी विद्यापीठातल्या. पंजाबराव कृषी विद्यापीठ, परभणी कृषी विद्यापीठ, महात्मा ज्योतिबा फुले राहुरी विद्यापीठ, त्याच्यानंतर आपल्या इथला बाबासाहेब आंबेडकर संभाजीनगरचं. आणि यामध्ये गेल्या 20 वर्षांपासून आम्ही विदर्भात खूप मोठी समस्या आहे. 10,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. कारण आज त्या ठिकाणी कापसाची शेती किफायतशीर नाही, पाणी नाही. आपलं सरकार यायच्या आधी 7 ते 8 लाख विजेच्या पंपाची वेटिंग लिस्ट. बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री झाले आणि माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, मी काय करू? म्हटलं काही केलं नाही तरी चालेल. पहिलं काम कर की सगळ्या 100% शेतकरी जेवढे वेटिंग लिस्टवर आहे त्यांना विजेच्या पंपाचं कनेक्शन दिल्याशिवाय राहू नये. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. मी आपल्या पंजाबराव कृषी विद्यापीठात 36 अमृत सरोवर बांधले. ज्या ज्या ठिकाणी नॅशनल हायवेच्या रस्त्याची कामं सुरू आहे, माझी दिलीप बोरसेंना विनंती आहे. मी बोलणार आहे राष्ट्रीय हायवे बद्दल, पण जिथे जे कामं सुरू आहे तिथे मुरुम लागतो, ऍग्रिगेट लागतो. त्या सगळ्या रस्त्यावरच्या नदी नाल्याचं खोलीकरण, रुंदीकरण करून घ्या. ज्या तलावामध्ये गाळ साचला असेल तिथली माती काढून घ्या. आणि एवढंच नाही तर ज्या धरणामधली पण माती काढा ती काढा. फुकटात 1 पैसा न खर्च होता मी NHAIच्या कामातून ही सगळी कामं फुकट करून द्यायला तयार. आपल्याकडे 2 लाख हेक्टर जमीन आपण पाण्याखाली आहे. माझ्याकडे 3 विहिरी आहे. 1 तास पंप चालायचा. भारत सरकारने सौर ऊर्जेच्या पंपाची योजना आणली. आता 7.5 हॉर्स पॉवरचे 3 पंप आहे. आणि मी त्या ठिकाणी नदीचं खोलीकरण, रुंदीकरण केलं. आता विहिरीला माझ्या पाणी आलं. 8 तास विजेचा पंप रोज चालतो. आज पाण्याची कमी नाही. 60 एकराचं सिंचन झालं. माझ्याकडे ऊस आहे 10 एकर, 88 टन एकरी ऊस आहे. तुमच्याकडे खूप होतं. हे आमचं विदर्भामध्ये बहुमोठा खूप. पश्चिम महाराष्ट्र आणि तुम्ही म्हणजे मेरिट मधल्या विद्यार्थ्यांची शाळा ऊसाच्या. मराठवाडा म्हणजे फर्स्ट क्लास मधले आणि आमच्या इकडे विदर्भ म्हणजे 100% नापास झालेले. आमच्याकडे 22 साखर कारखान्यांनी दिवाळं पिटली. मी आता 4 चालवतो. माझे 4 आहे, बाकी सगळे बंद झाले. ते कुठून नेहमी म्हणतो की जो मागच्या जन्मी पाप करतो तो एक तर साखर कारखाना सुरू करतो, नाही तर वर्तमानपत्र सुरू करतो. आणि म्हणून मला माहिती आहे की आज आपला शेतकरी समृद्ध आणि संपन्न झाला. केवळ स्मार्ट शहर नाही, स्मार्ट गावं झाली पाहिजे.
आणि हे केवळ गहू तांदूळ ज्वारी मका आणि ऊस लावून होणार नाही. आणि म्हणून मी 2004 सालापासून सतत प्रयत्न करतो. आता मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. माझ्याच हातात की या देशातला शेतकरी हा अन्नदाता नाही ऊर्जादाता झाला पाहिजे. या देशातला शेतकरी हा ऊर्जादाता नाही इंधनदाता झाला पाहिजे. या देशातला शेतकरी हा केवळ इंधनदाता नाही तर आता आपण पंजाब हरियाणामध्ये तणसापासून पराठ्या तुराट्यापासून ज्वारीच्या फळापासून आपण आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर इथेनॉल सुरू केलेलं आहे. 1 लाख लिटर. एवढंच नाही आहे तर त्यातून डांबर तयार केला 150 टन. आणि आता डांबर नाही हवाई इंधन तयार केला. आमच्या नागपूरच्या एअरपोर्टचं उद्घाटन भूमिपूजन झालं. मी जाहीर केलं की नागपूरचं 2 वर्षाने जेव्हा विमानतळ पूर्ण होईल तेव्हा पहिलं विमान हे बायो एव्हिएशन फ्युएलवर शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर उडल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला वाटेल हे काय बोलून नाही, मी कोकणाला मारणारा नेता नाही आहे बरं. मी जे बोलतो ते 100% केल्याशिवाय राहत नाही. आणि मग आता शेतकरी बिटुमेन तयार करायला लागला, हवाई इंधन तयार करायला लागला, हायड्रोजन शेतकरी तयार करणार. माझ्याकडे इथेनॉलवर चालणारी गाडी आहे इनोवा, दिल्लीत आहे, नागपूरला. 100% शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालते. 60% वीज तयार करते. आणि पेट्रोलच्या तुलनेत जर इनोवा जी आहे त्याचा ॲव्हरेजची तुलना केली तर पेट्रोलचा भाव 25 रुपये लिटर येतो, प्रदूषण 0. आता टोयोटो, टाटा, महिंद्रा, हुंडाई आणि सुझुकी 5ही कंपन्याच्या मोटर गाड्या येणार आहेत. 100% शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालणार आहेत. आणि आता 400 पेट्रोल पंप इंडियन ऑइल इथेनॉलचे उघडणार आहे. कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश 4 राज्यात इंडियन ऑइल तर्फे 400 पंप उघडल्या जाणार आहेत. टीव्हीएस, बजाज, हिरो, होंडा या सगळ्या मोटरसायकल आता 100% इथेनॉलवर आलेल्या आहेत. आणि 2 महिन्यापूर्वी तुम्ही बघितलं असेल की मी पुण्यामध्ये बजाजच्या फॅक्टरीमध्ये सीएनजी वर चालणाऱ्या मोटरसायकलचं उद्घाटन केलं. आपण जर पेट्रोलवर मोटरसायकल चालवली, राजू बजाज मालक आहे त्यांनी सांगितलं की पेट्रोलवर जर मोटरसायकल चालवली तर पर किलोमीटर खर्च 2 रुपये 25 पैसे आहे. आणि सीएनजी वर चालवली तर पर लिटर खर्च फक्त 1 रुपया आहे. सीएनजी, इथेनॉल, इलेक्ट्रिक, हायड्रोजन, मिथेनॉल, बायोडिझेल, बायो एलएनजी, बायो सीएनजी आता हे सगळं गावात तयार होणार आहे. आणि मग आपला शेतकरी समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आपण 22 लाख कोटी रुपयाचं फॉसिल फ्युएल पेट्रोल डिझेल इम्पोर्ट करतो. त्याऐवजी आता आपला शेतकरी हा इंधन तयार करतो. डायव्हर्सिफिकेशन ऑफ ऍग्रिकल्चर टुवर्ड्स एनर्जी अँड पॉवर सेक्टर हे आपल्या सरकारने केलं. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ही परिस्थिती बदलवायची आहे. कोल्ड स्टोरेज, प्रीकुलिंग प्लांट, प्रोसेसिंग इंडस्ट्रीज उभ्या केल्या पाहिजे. आमच्याकडे आयक्यूएफ आहे. भारती पवार आल्या त्या बघायला, त्या भाज्या कापल्या की त्या आयक्यूएफ मध्ये ठेवल्यावर त्या वर्षभर ताज्या राहतात. आणि 20 कंटेनर भाज्या आम्ही कॅनडा आणि अमेरिकेमध्ये एक्सपोर्ट करतो. नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे. कांद्याकरता स्टोरेज वाढवलं पाहिजे. जेव्हा भाव कमी झाला तेव्हा शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये कांद्याचं स्टोरेज करता आलं पाहिजे. त्याकरता नवीन नवीन टेक्नॉलॉजी उपयोग करून जेव्हा भाव नसेल तेव्हा ठेवायचा, त्याच्या अगेन्स्ट बँकेचं लोन घ्यायचं आणि भाव वाढला की मग कांदा विकायचा आणि मग बँकेचं लोन वापस करायचं आणि त्याच्या किमतीचा फायदा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, व्यापाऱ्याला नाही. आणि म्हणून आपल्याला अनेक प्रकारच्या अशा गोष्टी आहेत की ज्या करण्याची आवश्यकता आहे.
आता आपल्या देशामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न 2.5 पट वाढवायचं असेल तर उत्पादन खर्च कमी केला पाहिजे. माझ्याकडे आम्ही ड्रोन आणले. आपल्या सरकारने महिला बचत गटाला ड्रोन दिले. तुमच्याकडे ड्रोन आले का? स्प्रेइंग आमच्याकडे 4000 एकर स्प्रेइंग झालं. माझ्याकडे झालं. आपण 1 एकर ऊसामध्ये 4 पोते युरियाचे आणि 4 पोते मिश्र खताचे वापरतो. पण आता आपल्या सरकारने नॅनो युरिया नॅनो मिश्र खत शोधून काढलं. 2 बॉटल युरिया 2 बॉटल मिश्र खतात काम होतं. एकरी 5 ते 6000 रुपयाची बचत आहे. कारण आपण जेव्हा पोत्यातून युरिया आणि मिश्र खत आणतो आणि फेकतो तेव्हा त्यातलं 75% वाया जातं आणि 25% पिकाला जातं. आणि जेव्हा ड्रोनने स्प्रेइंग करतो त्यावेळी 25% फक्त वाया जातं आणि 75% पिकाला जातं. आणि जास्त खत टाकलं की जमीनही खराब होते. म्हणून ड्रोनचा स्वीकार करण्याची योजना आपण आणली. नॅनो युरिया नॅनो मिश्र खत आपल्याकडे आपण मोठ्या प्रमाणात बायो फर्टिलायझर जैविक खत तयार करतो. माझ्याकडे भू सुरक्षा नावाचं 1 लाख टन खत आम्ही तयार करतो. आणि आता आम्ही तिरुपती मधून 4 ट्रक केस विकतो आणि त्या केसापासून अॅमिनो ऍसिड तयार करतो. आणि मार्केटपेक्षा 25% कमी किमतीमध्ये अॅमिनो ऍसिड बेस्ड मायक्रोन्यूट्रिएंट्स शेतकऱ्यांना देतो. अतिशय सुंदर रिझल्ट आहे प्लांट बुस्टर म्हणून. आपल्याला जैविक शेतीकडे वळलं पाहिजे. जीवामृतचा उपयोग केला पाहिजे. जैविक फर्टिलायझरचा उपयोग केला पाहिजे. प्राकृतिक शेतीवर संशोधन केलं पाहिजे. उत्पादन खर्च कमी केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर आपल्याला बीज आणि नर्सरीमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधार केला पाहिजे. काल मी माळशिरस मध्ये होतो. हेलिकॉप्टर उतरून जाताना पाहिलं चांगला ऍपल. म्हणलं गाडी थांबवाय. मी त्याला म्हणलं 1 ऍपल विकत आहे. आणल्यावर तो म्हणाला साहेब इथलं नाही आहे. हे कुठला आहे? हे न्यूझीलंडचा आहे. आज आपल्या देशामध्ये दिल्ली मुंबईमध्ये लग्न होतात. द्राक्ष नाशिकचे नाही का जगातून इम्पोर्ट होतात. ते आपल्या सह्याद्री फॉर्मर प्रोड्यूस कंपनी शिंदेजींनी स्पेन मधून कलम आणलं. आपल्याला संशोधन केलं पाहिजे. फळाची क्वालिटी जगाला मान्य होईल अशी इंटरनॅशनल स्टँडर्डची असली पाहिजे. त्याच्याकरता आपल्या इथे फॉर्मर प्रोड्यूस कंपनीमधून आपल्याला रिसर्च केलं पाहिजे. आमच्याकडचा संत्रा आमच्या संत्र्यामध्ये आंबटपणा आहे कडवटपणा आहे. त्याची क्वालिटी चांगली नाही. टेबल फ्रूट म्हणून त्याच्यावर आम्ही संशोधन करून चांगला संत्रा कसा तयार होईल याच्यावर प्रयत्न करतो. येणाऱ्या काळामध्ये बीज आणि नर्सरी सीड आणि प्लांट या दोन्ही बाबतीत आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जावर जाण्याची गरज आहे. सोलर पंपाचा उपयोग करण्याची गरज आहे. वॉटर कॉन्झर्वेशनला प्राधान्य देण्याची गरज आहे. उत्पादन खर्च कमी करायची गरज आहे. आणि शेतमालावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग कोल्ड स्टोरेज प्री कुलिंग प्लांट गावागावात गोडाऊन आपल्याला स्थापन करण्याची गरज आहे. जर आपण येणाऱ्या काळामध्ये फ्युचरिस्टिक विजन समोर ठेवून भविष्यातल्या योजना तयार करून सरकारची सगळी मदत घेऊन आपण जर योग्य दिशा दिली तर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि जर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं त्याची पर्चेसिंग पॉवर खरेदी करण्याची शक्ती वाढली तर या गावातलं कपड्याचं दुकान किराणाचं दुकान तेव्हा चालेल जेव्हा शेतकऱ्याच्या हातात पैसा असेल. देशी दारू पिणार नाही कोणी. पैसा पाहिजे ना. दारू नका पिऊ तुम्ही. पण कुठलीही गोष्ट इकॉनॉमी मल्टिप्लाय करायची असेल तर आपल्याला पर्चेसिंग पॉवर क्रय शक्ती वाढवावी लागते आणि त्यातून इकॉनॉमी पुढे जात असते. हे शरद जोशींनी सांगितलं की आपण लिबरल इकॉनॉमी मध्ये असलो पाहिजे. त्यांनी सांगितलं की ग्लोबल इकॉनॉमी मध्ये आहोत. मक्याचा भाव अमेरिकेत ठरतो. आपल्या देश सोयाबीनचा भाव अर्जेंटिनामध्ये ठरतो.
आणि साखरेचा भाव ब्राझीलमध्ये ठरला. येणाऱ्या काळामध्ये आपण जसं मागच्या वर्षी इथेनॉल मक्यापासून सुरू केलं, 1200 रुपये क्विंटल भाव होता आणि आज मक्याला 2400 रुपये क्विंटल भाव आहे, कारण मक्यापासून इथेनॉल तयार झालं. म्हणजे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये डिमांड अँड सप्लायच्या आधारावर कशा प्रकारे भाव जास्त मिळतील याचा विचार करून थोडा पॅटर्न बदलावा लागेल. मी याकरता हे सगळं बोललो की मला माहिती आहे की तुमच्या भागातला शेतकरी सुज्ञ आहे, समजदार आहे, नवीन करण्याची त्याची इच्छा आहे. आणि मला विशेष रूपाने आनंद आला की दिलीप बोरसे देखील अतिशय प्रगतिशील आणि उत्तम चांगले शेतकरी आहेत. नाही तर नेत्याचा एकच धंदा काँग्रेसच्या काळात, खास लोकांना मेडिकल कॉलेज, बाकीच्याला इंजिनिअरिंग कॉलेज, चिल्लर म्हणाले डीएड कॉलेज, त्याच्याहून चिल्लर असेल त्याला बीएड कॉलेज, आणि ज्याला काहीच नाही भेटलं त्याला प्राथमिक शाळा. शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही, आणि गावोगावी काँग्रेसवाल्यांची रोजगार. आणि पुन्हा तुमच्याकडे आले की तमाशातलं चोनक जसं बोलते, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराजांच्या नाटक कंपनी. याला काय गेले देणं नाही, एकच काम आहे, एक पाव डटा गरिबी हटा. मागच्या निवडणुकीमध्ये सांगितलं की बाबासाहेबांचं संविधान बदलणार, भारतीय जनता पार्टी. आम्ही बाबासाहेबांचं संविधान बदलणार नाही, बदलवू देणार नाही आणि कोणाची बदलवण्याची हिंमत नाही. पण लोकांना गुमराह केलं, जातीवादात आणि सांप्रदायिकतेचं विष घालवण्याचा प्रयत्न केला. मी लॉ ग्रॅज्युएट आहे. संविधानामध्ये एक महत्वाचा पहिला चॅप्टर आहे, तो म्हणजे संविधानाचे मूलभूत तत्व. त्याच्यावर सुप्रीम कोर्टात केस झाली होती आणि सुप्रीम कोर्टामध्ये मुख्य न्यायमूर्ती, चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि 10 न्यायमूर्ती होते. त्या खंडपीठाने निर्णय दिला की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. घटनेचे मूलभूत तत्व बदलू शकत नाही. ही मूलभूत तत्व कोणती आहेत? लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, फंडामेंटल राईट, फ्रीडम ऑफ स्पीच. कोणी प्रधानमंत्री झाला, कोणाही पक्षाची मेजॉरिटी आली आणि कितीही मेजॉरिटी असली तरी पार्लमेंट असो कोणी असो, त्यांना मूलभूत तत्व बदलण्याचा अधिकार नाही. मग या संविधानातल्या बाकीच्या चॅप्टर मध्ये 2/3 मेजॉरिटीने बदल करता येऊ शकतो. पण बाबासाहेबांच्या संविधानाच्या धज्जिया कोणी उडवल्या? बाबासाहेबांचं संविधान तोडण्याचा पाप कुणी केलं? जरा का आठवा. 75 साली इमर्जन्सी लागली होती. इमर्जन्सी का लागली? कारण अलाहाबाद हायकोर्टाने निर्णय दिला की रायबरेली मतदारसंघातून इंदिराजी लोकसभेच्या निवडणूक जिंकल्या होत्या, त्यांची निवडणूक अवैध घोषित झाली आणि म्हणून इंदिराजींनी इमर्जन्सी आणली. आणि त्यावेळी याच काँग्रेस पार्टीने या संविधानातल्या अनेक कलम जे होती ती आपल्या स्वार्थाकरता या संविधानाला तोड मरोड टाकलं, या संविधानाच्या धज्जिया उडवल्या. हे पाप काँग्रेसवाल्यांचं आहे आणि आमच्या नावाने बिल फाडतात. आपल्याकडे एक म्हण आहे ना, चोराच्या उलट्या बोंबा. तसंच आहे, उलटा चोर कोतवाल पुढे. आणि म्हणून आज खोटा प्रचार करतात. मुसलमानांना सांगतात कि ये भारतीय जनता पार्टी वाले खतरनाक है, ये चुनकर आए तो आपको कटवा देंगे, पाकिस्तान भिजवा देंगे, सुरक्षित रहना है तो पंजे पर मुहर लगाओ, नहीं तो मामला बिगड़ जाएगा. आपल्या 68 योजना आहेत. उज्ज्वला योजनामध्ये गॅस सिलेंडर आणि शेगड्या 9.5 करोड लोकांना मिळाल्या.
आयुष्य योजनेमध्ये 5 लाख रुपयापर्यंतचा लाभ मिळाला. लाडकी बहीण योजनेमध्ये आपल्या आया बहिणींना सगळ्यांना आता महिन्याला महाराष्ट्र सरकारकडनं अनुदान सुरू झालं. कुठल्याही योजनेच्या खाली असं लिहिलंय का की दलित आणि मुसलमानांना अर्ज करता येणार नाही असं लिहिलंय? सगळ्यांना योजनांचा फायदा मिळतो. सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास और सबका विकास. माणूस हा जातीने मोठा नसतो, माणूस हा गुणाने मोठा असतो. या समाजातली अस्पृश्यता, जातीयता समूळ नष्ट करून मानवतेच्या आधारावर सामाजिक समता आणि आर्थिक समता समाजात प्रस्थापित झाली. मी पण लोकसभेला निवडून आलो. मी नाही जातीयवादाच्या लोक, मी नाही एंटरटेन करतो. माझ्याकडे कोणी आला तर ठोकून काढेल, नो जात. मी नागपूरच्या आमच्या मतदारात सांगितलं सगळ्यांना की नागपूरची जनता माझा परिवार आहे. मी नागपूरचा आणि जनता माझी आहे. जो वोट देईल त्याचंही काम करीन, जो देणार नाही त्याचंही काम करेन. जात, पंथ, धर्म, भाषा याच्या वरती उठून आपण विचार करणारा समाज आपल्याला निर्माण करायचा. मला तुम्ही सांगा, तुम्हाला एखाद्या रेस्टॉरंट मध्ये जायचं असतं, तुम्ही विचार करता का आपला जातवाला याच्याकडे जा? नाही. तुमच्या जिभेला जिथं चांगलं लागते तिथंच जाऊन बसताना नाही, तेव्हा नाही विचार करत कोणाला. तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं असतं, नाही आपला जातवाला याच्याकडे करून घ्या. नाही, तुम्हाला चांगला डॉक्टर पाहिजे आणि बिघडून द्यायला काम नाही. मग तुम्हाला तिथे चांगला डॉक्टर पाहिजे, चांगलं रेस्टॉरंट पाहिजे, तर निवडणुकीच्या काळात का बरं असं करता? दिलीपजीचं भविष्य नाही ठरणार आहे. या निवडणुकीत भविष्य आणि भवितव्य ठरणारा माझ्या समोर बसलेल्या जनतेच्या भविष्याचा फैसला आहे. आणि म्हणून या भागाचा विकास व्हायला करता मला बरेचसे प्रश्न या ठिकाणी बोरसे साहेबांनी मला मांडल्यात. मला विश्वास आहे की या जिल्ह्यात 37 कामं 7,000 कोटी रुपयाची मी मंजूर केलेली आहे. या जिल्ह्यात सुरत ते चेन्नई हा अतिशय महत्वाचा रस्ता आहे. हा एक्सप्रेसवे ग्रीनफील्ड आहे, नवीन रस्ता आहे. हा अहिल्यानगर, नाशिक, बीड, धाराशिव, सोलापूर, कर्नूल, तिथून कन्याकुमारी, चेन्नई, बेंगलोर, त्रिवेंद्रम, कोचीन, हैदराबाद सगळ्या दक्षिणेत जाणार आहे. आता उत्तरेतून निघाल्यानंतर मुंबईला, पुण्याला, कोल्हापूर आणि सोलापूर पर्यंत येण्याची गरज नाही. आणि हा सगळा काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत आहे. तुम्ही कधी मनालीला गेलात? मनालीमध्ये एक रोहतांग पास आहे, वरती जायला 3.5 तास लागतात. तिथे टनेल बांधली आहे. आता 3.5 तासाच्या जे 8 मिनिटांत बाहेर निघतो. तिथून बाहेर निघाल्यानंतर 8 टनेल बांधले आहेत. लडाख लेह पर्यंत रोड चांगलं काम सुरू आहे. लडाख लेह वरून जोजिला टनेल आशियातली सगळ्यात मोठी 75% काम झालं आहे. कारगिलच्या खाली बाबा अमरनाथचं दर्शन होतं. तिथून निघालं की झेडमोर टनेल, जिथे आता आतंकवाद्यांनी हल्ला केला. झेडमोरवरून श्रीनगरवरून जम्मू पर्यंत 18 टनेल बांधल्यात. आणि कटराच्या आधी कटरा दिल्ली एक्सप्रेस हायवेने दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेने सुरत वरून नाशिक वरून अहमदनगर वरून सोलापूर वरून कर्नूल आणि कर्नूल वरून कन्याकुमारी, चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद, कोचीन, त्रिवेंद्रम हा सगळा रस्ता 7 देशाची हार्ट लाईन बनणार आहे. आणि त्या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. या रस्त्याची किंमत किती आहे माहिती आहे? 80,000 कोटी. एक नवीन स्मार्ट सिटी सगळ्या ठिकाणी बिझनेस या ठिकाणी सुरू होणार. आणि दिल्ली ते चेन्नई जे अंतर आहे ते 310 किलोमीटरने कमी होणार आहे. नाशिक जिल्ह्यात 2 पॅकेजेस आहेत. त्याची किंमत 4,500 कोटी आहे. भूसंपादन अंतिम टप्प्यात.
गोंदे ते पिंपरी सदी 200 किलोमीटर 940 कोटी रुपये. या कामाची पिंपरी सदो आग्रा हायवे समृद्धी महामार्गाचं कनेक्ट आहे. सध्या 4 पदरी महामार्गाचं 6 पदरीकरण सुरू आहे. ठाणे नाशिक धुळे NH-03 60 ठिकाणी ऍक्सिडेंटल स्पॉट होते, त्याची सुधारणा 580 कोटी रुपये. नाशिक पेठ NH-848 याच्या 50 करोड लांबीचं काम पूर्ण झालं. तथा सावळघाट आणि कोटंबी इथे फॉरेस्टमुळे काम अडकलं होतं, ते सुटलंय. आता 75 कोटी रुपयाचं नव्याने टेंडर करून कामाला सुरुवात झाली आहे. वणी गावातील रस्त्याचं चौपदरीकरण 60 कोटी रुपये हे अॅन्युअल प्लॅन मध्ये मी मंजूर केलेलं आहे. सापुतारा वणी दिंडोरी या रस्त्याकरता 125 कोटी रुपयाची निविदा मागवलेली आहे. लवकरच कामाला सुरुवात होईल. जळगाव 40गाव मनमाड नस्तनापूर गावाजवळ आरोबीचं बांधकाम मंजूर असून भूसंपादन सुरू आहे. त्याला 116 कोटी मंजूर केलेलं आहे. मालेगाव बायपास याची 73 कोटी रुपये किंमत आहे. भूसंपादन प्रगतीत आहे. आणि बागलान मतदारसंघामध्ये सटाणा ते मंगरूळ आता मी रोड पाहायला कामदार ढिलं चालू आहे. या ठेकेदाराला वगळल्याशिवाय राहत नाही. आता पाहिलं मी ते काम. त्यामुळे हे 4 लेन काम ताबडतोब पूर्ण करण्याकरता मी काळजी घेईन. आणि बागलांचा बायपास करण्याची मागणी जी या ठिकाणी दिलीप बोरसेंनी केली आहे, तो प्रस्ताव दिल्लीला येऊन पोहोचला आहे. मी 23 तारखेनंतर दिल्लीला जाणार आहे आणि गेल्याबरोबर या प्रस्तावाला मंजुरी देईल असा तुम्हाला विश्वास आहे. मला अतिशय आनंद आहे की एक उत्तम आदिवासी समाजामधला प्रगतिशील शेतकरी ज्याला तुमच्या समस्यांची जाणीव आहे आणि सगळ्यात महत्व म्हणजे इमानदार आहे. बिकाऊ माल नाही आहे, बडवेगिरी अलाउड नाही, पैसे कमवणं गुन्हा नाही आहे. हा टक्केवारी नाही, पैसा कमवणं गुन्हा नाही आहे, पण राजकारण हा पैसा कमवण्याचा धंदा नाही. मी 50 लाख कोटी रुपयाची कामं आतापर्यंत देशात केली. एक माणूस तुम्हाला भेटणार नाही, एक कॉन्ट्रॅक्टर भेटणार नाही की त्याला आपल्या कामाच्या मंजुरी करता माझ्या घरी चक्रा मारायला लागला. हा देश तुमचा आहे, ही तुमची मातृभूमी आहे. या देशाला भय, भूक, आतंक, भ्रष्टाचारापासून मुक्त करायचं आहे. या देशाला आत्मनिर्भर भारत बनवायचा आहे. या देशाला $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवायचा आहे. या देशातला शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी या सगळ्यांची गरिबी दूर करून त्यांचं कल्याण करून तरुण मुलाच्या हाताला काम द्यायचं आणि शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव द्यायचा आणि भारताला विश्वगुरु बनवायचा. विश्वगुरु. आणि हे विश्वगुरु बनवायला तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, तुम्ही आम्हाला शक्ती द्या आणि एक प्रामाणिकपणे टक्केवारी न घेणारा इमानदार नेता उभा आपल्याकडे. आपलं तन मन धन त्यांच्या मागे लावून त्यांना प्रचंड मताने विजयी करा ही विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे. आपण त्यांना विजयी करावं ही विनंती करतो. मला अजून 4 सभा करायच्या आणि रात्री मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये पण सभा आहे. माझं भाषण संपवतो. माझ्याबरोबर जोरात म्हणा, भारत माता की.